नमस्कार मित्रांनो, मी अंजली आणि तुमचं एसो माय ड्रीम पोस्ट या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. जर तुमचंही स्वप्न MPSC कंबाईन परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचं असेल तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. येथे आपण 2027ची परीक्षा तयारी अगदी शून्यापासून माझ्यासोबत सहमार्गदर्शन करू. सिलेबस इज द रोड मॅप ऑफ युअर प्रिपरेशन. त्यामुळे अभ्यास सुरू करण्यापूर्वी संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेणे ही यशाची पहिली पायरी आहे. तर सर्वात अगोदर आपण सिलेबस काय असतो कंबाईनमध्ये हे अगोदर जाणून घेऊ. तर अभ्यासक्रम तोंडपाठच असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला अगदी तयारी करायला सोपं जातं. दिशाहीन न काम करता कंबाईन गट ब आणि पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा कंपॅरिझन पेपर सारखाच असतो. जसं की तुम्ही बघू शकता, सब्जेक्ट इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी. पण हे करण्यापूर्वी आपलं बेसिक कंप्लीट पाहिजे. पाया पक्का असला की पूर्ण सिलेबस कसं लक्षात ठेवायचं हे इझी जात असतं. त्याकरिता ह्या PDF पाया कुठून पक्का करायचा, कोणते नेमके सब्जेक्ट वाचायचे, पुस्तक जुने कोणते नवीन वापरावे, याच्यात सर्व नवीन विद्यार्थ्यांना हे तर नक्की वाचावे. जसे की भूगोलासाठी 6वी ते 10वीचे जुने पुस्तक, 6वी ते 10वी नवीन पुस्तक, इतिहासाचं 10वी, 8वी, 9वी हे नवीन पुस्तक आणि 11वीचे जुने इतिहास, ओल्ड महाराष्ट्राचा इतिहास हे वाचावे. विज्ञानासाठी 6वी ते 10वी टॉपिक वाईज तेही वाचावे. जमलं तर 11वी 12वीमध्ये सायन्स म्हणजे जे घटक असतात ते. अर्थशास्त्र, कंबाईन रिलेटेड, पर्यावरण 11वी 12वी हे मेन्ससाठी पर्यावरण. तुम्ही बघू शकता, राज्यशास्त्र टॉपिक आणि सब टॉपिक कंपल्सरी सर्वांकडे असलं पाहिजे, जेणेकरून घटना निर्मिती चॅप्टर आहे एक्झाम्पल. तर घटना निर्मितीमध्ये संविधान सभा, संविधान समित्या, इतर देशातील घेतलेले बाबी, घटना स्वीकार व लागू हे सर्व, जेणेकरून दिशाहीन न राहिल्यापेक्षा आपल्याला नेमकं काय वाचायचे आहे हे लवकर रिकॉल होतं. जसे घटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना, संघराज्य, त्याचे राज्यक्षेत्र, नागरिकत्व. हे जे विद्यार्थी माझ्यासारखे नवीन आहे, बिगिनर्स, त्यांच्यासाठी हे उपयोग ठरेल. प्रिंट ही तुम्ही काढून PDF वगैरे घेऊ शकता सिलेबसची. पण टॉपिक सब टॉपिक जर आपण हाताने नोटबुकवर लिहून ठेवले तर आपल्याला जास्त सोपं जातं, म्हणजे लक्षात ठेवायलाही अगदी सोपं जातं. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर याची PDF लागत असेल तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा